तर नमस्कार मित्रांनो, आपण आपली पॉलिटिकल थिअरीची नवीन जी सीरीज आहे, जे NCERTशी रिलेटेड आहे, 11वीचं पॉलिटिकल थिअरीचं जे NCERT आहे, त्याच्याशी रिलेटेड आपली ही सीरीज आहे, ही सुरू करतो आहे आजपासनं. तर आपण चॅप्टर वाईज जाणार आहोत यामध्ये. फर्स्ट चॅप्टर टू लास्ट चॅप्टरपर्यंत चॅप्टर वाईज आपले लेक्चर्स असणार आहेत. तर कुठल्याही गोष्टीचा जेव्हा आपण अभ्यास करतो, तेव्हा आपल्याला फाउंडेशन बिल्ड करण्यासाठी NCERT खूप महत्त्वाचा रोल प्ले करतात. जेव्हा आपण ॲन्सर रायटिंग किंवा सब्जेक्टिव्ह एक्झामला जेव्हा अप्रोच करत असतो, तेव्हा आपल्याला बरेच वेळा लक्षात येईल की 50% ऑफ द टाईम क्वेश्चन्स डिरेक्टली NCERTमधनं किंवा NCERT बेस्ड विचारले जातात. तुम्हाला UPSCची जर पार्श्वभूमी घ्यायची म्हटली तर तुम्हाला बरेच टॉपर्स, बरेच क्लासेस सांगताना दिसतील की तुम्हाला NCERTज मेन्स ॲन्सर रायटिंगसाठी रेफर केल्या गेल्या पाहिजे. तर माझ्याबद्दल अधिक माहिती हवी असल्यास या स्लाईडवरती उपलब्ध आहे. चला सुरू करूयात आपली NCERTची सिरीज. आणि हा आहे आपला आजचा पहिला चॅप्टर, ज्यामध्ये आपण इंट्रोडक्शन टू पॉलिटिकल थिअरी घेणार आहोत. तर पॉलिटिकल थिअरी म्हणजे राजकीय सिद्धांत म्हणजे एक्झॅक्टली काय. तर मराठीमध्ये पण तुम्हाला स्लाईड्सवरती उपलब्ध आहे. आता याच्या नोट्स PDF मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला शेअर करेल. तर टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन व्हा, जिथे तुम्हाला नोट्स रेफर करता येतील. तर राजकीय सिद्धांत म्हणजे एक्झॅक्टली काय, तर राजकीय व्यवस्था आणि प्रशासन याचा पाया बनवणाऱ्या ज्या राजकीय कल्पना, संकल्पना आणि तत्व आहेत, यांचा पद्धतशीर अभ्यास आणि विश्लेषण होय. तर आता ही झाली व्याख्या. आता एक्झॅक्टली राजकीय सिद्धांतात काय असतं आपल्याला काय समजून घ्यायचं आहे. तर राजकीय सिद्धांताचा अभ्यास करत असताना आपण काय करतो, ज्या पॉलिटिकल आयडियाज आहेत, ज्या राजकीय कल्पना, संकल्पना आणि तत्व आहेत, जे कन्सेप्ट्स आहेत, प्रिन्सिपल्स आहेत, त्याचा आपण एक सिस्टमॅटिक स्टडी करत असतो. हे काय करतात, व्यवस्थितपणे पद्धतशीर अभ्यास करतात सिस्टमॅटिक पद्धतीने आणि त्याचं ॲनालिसिस करतात. आता फॉर एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं तर आपण जस्टिस घेऊयात, म्हणजे न्याय. आता न्यायाच्या सिद्धांताचा अभ्यास करत असताना आपण सगळ्यात पहिले काय करतो, तर याचे किती पॉलिटिकल थिंकर्सने या कन्सेप्ट मांडलेल्या आहेत, त्या कन्सेप्ट आपण समजून घेतो. त्यानंतर त्याचे हिस्टॉरिकल काही पर्स्पेक्टिव्ह असतील, हिस्ट्रीमध्ये त्याची कशी डेव्हलपमेंट झाली या संकल्पनेची, ते आपण बघतो. आजच्या काळात जस्टिस मिळवण्यासाठी काय प्रणाली किंवा काय प्रशासनात कायदे उपलब्ध आहेत ते आपण बघतो. आणि ह्या पद्धतीने आपण जेव्हा एखाद्या गोष्टीचा सिस्टमॅटिक स्टडी करतो, तर ही प्रोसेस पॉलिटिकल थिअरीमध्ये यूज केली जाते. तर पॉलिटिकल थिअरीला ह्याच गोष्टीला पॉलिटिकल थिअरी म्हणतो आपण. एखादी जी पॉलिटिकल आयडिया असेल, राजकीय कल्पना असेल, संकल्पना असेल, तत्व असतील, याचा सिस्टमॅटिक पद्धतीने केलेला अभ्यास आणि विश्लेषण, याला आपण पॉलिटिकल थिअरी म्हणतो. इन सिम्पल टर्म्स तुम्हाला आता पॉलिटिकल थिअरी म्हणजे काय हे लक्षात आलं असेल. आता आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की पॉलिटिकल थिअरीचा जो स्वभाव आहे, जे नेचर आहे पॉलिटिकल थिअरीचं, ते काय आहे, तर बहुविद्याशाखीय आहे. म्हणजे मल्टीडिसिप्लिनरी आहे. वेगवेगळ्या शाखांचा, विद्याशाखेंचा याच्यामध्ये अभ्यास केला जातो, त्यांचा आधार घेतला जातो. असं नाही की त्या पूर्णपणे आपल्याला बाकीचे डिसिप्लिन्स पण, बाकीचे सब्जेक्ट्स पण अभ्यासायचे असतात. तर राजकीय घटनांची गुंतागुंत समजून घेण्यासाठी पॉलिटिकल थिअरी काय करतं, तत्वज्ञान, इतिहास, समाजशास्त्र आणि अर्थशास्त्र अशा विविध विषयांचा आधार घेतो. जसं आपल्याला समजा फार्मर मुवमेंट्स आहे, आता शेतकऱ्यांचा उठाव आहे, आता बघायचा आहे आपल्याला, तो अभ्यासायचा आहे. तर आपण सगळ्यात पहिले काय करतो, त्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी म्हणजे त्याची हिस्ट्री स्टडी करतो. त्यानंतर त्याचं आपण काय करतो, काही पॉलिटिकल त्याचे इम्पॅक्ट्स आहेत का, पॉलिटिकल काही रिलेशन्स आहेत का त्या गोष्टीचे, मग आपण ते पॉलिटिकल तत्वज्ञानाशी काही रिलेटेड आहे का, त्यांची काय ॲडॉलॉजी आहे का, ते आपण अभ्यासतो. त्याच्यानंतर त्याचे सोशल इम्प्लिकेशन्स म्हणजे ते समाजावरती काय इम्पॅक्ट करणार आहे, किंवा जो फार्मर्सचा समाज आहे, फार्मर समाज जो आहे, त्याच्यावरती त्याचे काय इम्प्लिकेशन्स आहेत, आणि या सगळ्या गोष्टींचा अर्थशास्त्रावरती काय उपयोग होणार आहे, किंवा अर्थशास्त्रीय पद्धतीने आपल्याला या मुवमेंटला अभ्यासता येईल का, अशा बहुविद्याशाखीय आपण पद्धतीने ह्या गोष्टींचा अभ्यास करत असतो. आणि हा स्वभाव आहे पॉलिटिकल थिअरीचा, ज्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या डिसिप्लिन्सचा उपयोग करून एक समृद्ध असं नॉलेज तयार करायचा प्रयत्न करतो. त्याला आपण पॉलिटिकल थिअरी असं म्हणतो. आता कशा पद्धतीने याला आपण एक बहुआयामी क्षेत्र असं म्हणू शकतो, तर राजकीय विचार जे आहेत ते सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक घटनांना कसे छेद देतात याचा शोध घेतो, ज्यामुळे हे एक बहुआयामी क्षेत्र बनते. आता बहुविद्याशाखीय, बहुआयामी, मल्टीडिसिप्लिनरी नेचर कशामुळे बनतं तुम्हाला लक्षात आलं असेल की आपण याच्यामध्ये वेगवेगळे जे डिसिप्लिन्स आहेत, जसं तत्वज्ञान, इतिहास, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, वेगवेगळे जे शास्त्र असतील, सायंटिफिक मेथड्स असतील, या सगळ्या गोष्टींचा आपण युटिलाइज करून, त्या सगळ्या गोष्टी वापर करून आपण एक थिअरी, एक नॉलेज तयार करत असतो, एक साठा तयार करत असतो ज्ञानाचा, त्याला आपण पॉलिटिकल थिअरी असं म्हणतो. आतापर्यंत झालेल्या आपल्या लेक्चरचे आपण की पॉईंट्स बघूयात. तर आतापर्यंत आपण काय शिकलो की ही अजून एक डेफिनेशन तुम्हाला, राजकीय सिद्धांत आपल्याला राजकीय व्यवस्थांच्या मूलभूत तत्वांचे गांभीर्यपणे परीक्षण करण्यास आणि समजून घेण्यास मदत करतो. तर राजकीय सिद्धांताचं अजून एक महत्त्व तुम्हाला इथे कळालेलं आहे.
यात सत्ता, अधिकार आणि न्याय, प्रशासन यांचे विश्लेषण करण्यासाठी एक चौकट प्रदान करतं. आता एखाद्या टॉपिकला तुम्हाला स्टडी करायचं आहे तर त्याच्यासाठी एक बॉर्डर्ड चौकट तुम्हाला पॉलिटिकल थिअरी तयार करून देतं, कशा पद्धतीने तुम्हाला या गोष्टीचा अभ्यास करायचा आहे. आता आपल्याला कंपोनेंट्स बघायचे आहेत वेगवेगळे पॉलिटिकल थिअरीचे. काय तर पॉलिटिकल थिअरीमध्ये विविध बौद्धिक क्षेत्रांचा समावेश आहे, ज्यात तत्वज्ञानातील विचार, विविध विज्ञानांमधील अंतर्दृष्टी, कलेतील अभिव्यक्ती यांचा समावेश आहे. तर काय होतं की आता बरेच वेळा आपण पॉलिटिकल थिअरी जेव्हा अभ्यासत असतो तर आपल्याला सगळ्यात पहिले काय लक्षात घ्यायचं आहे की एखादी कन्सेप्ट आहे, जसं जस्टिस. आता फॉर एक्झाम्पल आपण जस्टिसच घेऊ, तर सायन्समध्ये कधी एखादी मेथड आली आहे का की ज्याच्यातनं आपल्याला जस्टिसची इम्प्लिमेंटेशन व्यवस्थित होतंय का नाही हे तपासता येतं. तर मग आपण ती मेथड यूज करून घेतो सायन्सची. म्हणजे सायन्स जी फील्ड आहे पर्टिक्युलरली, जी सायंटिफिक फील्ड आपण म्हणतो, किंवा आर्ट्समध्ये एखादी मेथड आली आहे का जेणेकरून आपल्याला जस्टिसचं इम्प्लिमेंटेशन, न्याय मिळतो आहे की नाही हे तपासता येईल का. तर पॉलिटिकल थिअरी किंवा पॉलिटिकल सायन्स काय करतं की हे वेगवेगळ्या फील्ड्स आणि वेगवेगळ्या स्ट्रीम्समध्ये आलेल्या मेथडॉलॉजीजचा वापर करून अजून आपल्या ज्ञानाला कसं समृद्ध करता येईल. म्हणजे काय, या फ्युजनमुळे राजकीय घडामोडींचे सर्वांगीण आकलन होऊन अभ्यास समृद्ध होतो. तर ह्या सगळ्या ज्या डिसिप्लिन्स आहेत वेगवेगळ्या, यांच्या मेथडॉलॉजीज यूज करून आपण पॉलिटिकल थिअरीच्या ज्ञानाला समृद्ध करत असतो. आता आपल्याला बघायचं आहे की प्रेझेंट ॲझम्पशन्स आणि फ्युचर इम्प्लिकेशन्स कसे जज केले जातात पॉलिटिकल थिअरीचा यूज करून. तर पॉलिटिकल थिअरी म्हणजे राजकीय सिद्धांत काय करतं, राजकीय घडामोडींच्या सद्यस्थिती जी आहे त्याचा वेध घेतं, विद्यमान व्यवस्था, संरचना आणि विचारधारांचे परीक्षण करतं. आता एखादी कन्सेप्ट आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं की फार्मर मुवमेंट्स आहे, शेतकऱ्यांचा उठाव आहे. तर ह्या उठावामध्ये आपण काय करतो की सद्यस्थिती त्याची तपासतो, काय आहे त्याचे पास्ट इम्प्लिकेशन्स बघतो, आणि पास्टमध्ये घडलेल्या कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत त्याच्याशी रिलेटेड त्या बघत असतो, आणि फ्युचर इम्प्लिकेशन्स याच्या सगळ्याचे काय होणार आहे ते बघत असतो. तर अशा पद्धतीने पॉलिटिकल थिअरी काय करतं आपल्याला की सद्यस्थितीचे वेध घेते, विद्यमान व्यवस्था, संरचना आणि विचारधारांचे परीक्षण करते. ही मेथड आहे पॉलिटिकल थिअरीची. यात अंतर्निहित गृहीतकांची छाननी करणे, त्यांच्या वैधतेवर प्रश्न उपस्थित करणे आणि प्रशासनावरील त्यांच्या परिणामांचे मूल्यांकन करणे, ह्या सगळ्या गोष्टी समाविष्ट आहे. आता ही कन्सेप्ट तुम्ही समजून घ्या. सगळ्यात पहिले काय होतं की जस्टिसची एखादी डेफिनेशन आधी दिलेली आहे. जस्टिस म्हणजे काय, परत न्यायाची भूतकाळात एखादी व्याख्या कुणीतरी दिलेली आहे. आता ती व्याख्या आजच्या काळात चालते का, किंवा त्या पद्धतीने न्याय आजच्या काळात देऊन चालेल का. जसं की आपण बरेच वेळा डेथ पेनल्टी, फाशीच्या शिक्षेवरती चर्चा होते की ती अगोदर वैध होती, आता वैध आहे का, अशा काही गोष्टी असतील तर याच्यावरती काय करतो आपण, त्यांची गृहीत जे आहेत अगोदरचे पॉलिटिकल थिअरीबद्दलचे, जस्टिसबद्दलचे काही मतं असतील तर त्याची आपण छाननी करतो, त्याच्या वैधतेवर चिन्ह निर्माण करतो. म्हणजे जस्टिसची जी वैधता होती, जस्टिसच्या ज्या कन्सेप्टची वैधता होती अगोदरची, त्याची आपण छाननी करतो आणि तिच्यावरती प्रश्न उपस्थित करतो आणि प्रशासनावरील त्यांच्या परिणामांचे मूल्यांकन करतो. अशा पद्धतीने काय होतं की आपण ज्या थिअरीज आहेत त्या इव्हॉल्व्ह होत राहतात, त्या डेव्हलप होत राहतात. अशा पद्धतीने आपण पॉलिटिकल थिअरीचा अभ्यास करतो. आता आपण काय करूयात की आतापर्यंत झालेला आपण जो अभ्यास आहे आपण त्याचं समरायझेशन करूयात. तर पॉलिटिकल थिअरी, राजकीय सिद्धांतामध्ये आंतरविद्याशाखीय त्याचे स्वरूप आहे. याचे स्वरूप जर तुम्हाला कोणी विचारले पॉलिटिकल थिअरीचे स्वरूप काय असतं, तर आंतरविद्याशाखीय आहे, ज्यामध्ये राजकीय संकल्पनांच्या व्यापक अन्वेषणास चालना देते. आता पॉलिटिकल थिअरीचं मी तुम्हाला सांगितलं की कसं आपण सायंटिफिक वगैरे सगळ्या मेथडॉलॉजीज यूज करून त्याचा अभ्यास करतो. वर्तमान आव्हानात्मक गृहीतकांचे परीक्षण करून भविष्यातील परिणामांचे अंदाज घेऊन पॉलिटिकल थिअरी महत्त्वपूर्ण चर्चा आणि धोरण निर्मितीस हातभार लावते. अशा पद्धतीने आपण आता जस्ट बघितलं की काही जस्टिस सारख्या कन्सेप्ट्स असतील, त्याचे आपण न्यायाची जी संकल्पना आहे, जी भविष्य काळात कशी असणार आहे, भूतकाळात कशी होती, तिची वर्तमान काळात काय वैधता आहे, या पद्धतीने आपण पॉलिटिकल थिअरीचा अभ्यास करत असतो. तर हा समग्र दृष्टिकोन बदलत्या सामाजिक गरजांनुसार राजकीय व्यवस्थांचे टीकात्मक विश्लेषण आणि जुळवून घेण्याची आपली क्षमता वाढवतो. या पद्धतीने आपलं ज्ञान जे आहे किंवा आपल्याकडे जी पॉलिटिकल थिअरीच्या कन्सेप्ट्स आहेत त्या समृद्ध होत असतात. तर मित्रांनो, आपलं हे होतं पॉलिटिकल थिअरीचं NCERTचं फर्स्ट लेक्चर. यामध्ये आपण पूर्ण स्टडी केलेला आहे इंट्रोडक्शन टू पॉलिटिकल थिअरी या चॅप्टरचं. तुम्ही जर NCERT वाचायला गेले तर ते खूप ह्यूज आहे. त्याचं मी समराइज फॉर्ममध्ये लेक्चर्स तुम्हाला देतो आहे. तुम्हाला जर वाचायचं असल्यास मी PDF NCERTची हिंदीमध्ये आहे अवेलेबल, हिंदी आणि इंग्लिशमध्ये. ती तुम्हाला ग्रुपवरती, टेलिग्राम चॅनलवरती आपल्या शेअर करेल. टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. तिथे मी काय करत असतो, तुम्हाला इंटरनॅशनल रिलेशन्सची रिलेटेड डेली रेग्युलर IRच्या करंट रिलेटेड ज्या पोस्ट आहेत, ज्या आपल्याला मेन्स एक्झामिनेशनसाठी कामात येणार आहेत, त्या पोस्ट करत असतो.
आणि त्याच्याशी रिलेटेडच लगेच मी तुम्हाला एक क्वेश्चन देत असतो लिहायला आन्सर रायटिंगसाठी, तो तुम्ही अटेम्प्ट करायचा असतो. तर अशा पद्धतीने एक रेग्युलर एक्झरसाइज आपण आपल्या चॅनलवरती घेतो आहे, तर ते तुम्ही जॉईन करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कुठलेही काही डाऊट्स असतील तर कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा.